देवकी कृष्ण कला मंडळातर्फे देवकी कृष्ण मंदिरात पारंपरिक रात्रीचो कालो हा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी राजेंद्र भगत यांनी इतर कलाकारांसह विविध कला प्रकार सादर केले. गोव्यातील काल्यांच्या परंपरेत हा कालो पहिला मानला जातो आणि यानंतरच इतर भागात कालो सत्रांना सुरुवात होते असं मानलं जातं. या पारंपरिक उपक्रमाला स्थानिक ग्रामस्थ आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला. ब्रह्मा विष्णू आणि महेश लठाई रविवासो भाव श्री देवांगणा हृदय जयाची सविता सैता मुकुट जोगे माता कुंडले विदुलता समान तेज जगती ती पुरे ऋण जुळती चरणी दरवेशुनी राहिला प्रसन्न वदने पुरुष पाणी गजानन देखिला एवं भाद्रपद शुद्ध चतुर्थी गजाननाची की अवतार मूर्ती ही मंगल मूर्ती अवतारली शुभ कार्या. पुराण झालं, कीर्तन झालं, स्तुती झाली. आता काय आता पूजा राहील. पूजा अनेक करीतात. मानस पूजा, ध्यान पूजा, षोडशोपचारी पूजा अशा अनेक करीता पूजा षोडशोपचारी पूजा झाली पाहिजे. हो करतो की प्रथम स्नान करून घ्या. स्नान केलं कधी जास्त नाही 5-7 वर्ष होती. आपण शुद्ध ब्राह्मण आम्ही शुद्ध ब्राह्मण आहोत. कशावरून हो स्नान करू नये आता शास्त्रात आहे. या आधारे आपण स्नान नाही करत. सांगा भाऊ. उष्णोदका व्रत स्नानम शीतोदका वटी आसनम भोजनम पियटून. ओ ऊन पाण्यानं स्नान केलं तर अंटे काढणारा व्रताला येत नाही. त्याला उडा भरतो, त्याला साहित्य पाहिजे. स्नान काळे पियट मोठी रोटी चर्चा अर्थात होती. पूर्व पुण्यम दलत होते. ज्याची ज्याची पूर्व पुण्य आहे त्याला त्याला तसं मिळेल. आता आपण असं करा, मंत्राच्या आधारित खूप पडून मंत्रस्नान करून घ्या. आम्ही रोज असंच करतो की गंगा गंगे तियो भोया योजना नाच पेरपी मुच्यते सर्व पापे देव विष्णुलोकी सगच्छकी समर्पयामी. आता काय गोयांना दास पालोड्यांना गणपती कुंज पोचते भाषेला नेनमा समर्पयामी. आता काय गणपतीला स्नान बावडीवर राहिलं आणि तेवढे पाहिजे तेवढं पाणी काढून द्यावं आणि गणपतीला स्नान समर्पयामी. आता काय चंदन स्नान आणि पोळ्या देवळामध्ये आहे. गणपतीने तिकडे जावं, पाहिजे तेवढं चंदन लावून द्यावं. चंदनम समर्पयामी. आता काय पुष्प घाला की पुष्पम समर्पयामी. आता काय धूप आहे कर्णामध्ये, अग्नी आहे रानामध्ये. धूपम समर्पयामी.
शिवेची कंदोळे परमविमले मंगलमये सदाराये तू ज्ञानी जय जय भवानी भगवती अशी ती शारदा जगत माता तिने वर कोणत्या प्रकारे दिला तर वरदे रुचिरानन वंदे तस्य बसा हसू नका खोकू नका उलवू नका तस्य बसा काय रे काय गुरु आणले बरे गुरु बांधले गुरु राखून तुझं अरे तो गुराख कोण म्हणतो या मशालाला घेऊन तू काय केलं आता आवता मटना ठेवला मटना ठेवले नाही जास्त आमला तो मटनाची गोष्टी सांगतो त्याला आव ठेवला मस्ताच्या गोष्टी नाही विचारत त्या दिवट्यावाल्याला घेऊन तू काय केलं आता हा कोण दिवटेचा येल्याचा का एका दिवटेचं वर्तमान काय कोण येल्या आपल्याला मस्त एका दिवटेचं वर्तमान सांगायला माका पुढे पुढे विचारतो अरे दिवसाचे वर्तमान नाही विचारत याला घेऊन तू काय केलं हा हा ह्या तुझं आल्याचं विचारला का इतर आनंद दिलाय पडलं वाटे आलं काळ मग काय घेऊन येलो तुमची बरोबर एखाद्याला सोडून दिलं तो भयपवत एक काळ तू मला साफ होया ना एक शहर बस 2 शहर ते काय करायचे तुझ्यावर माझे काय केलं गाव के तेल नाही घडला आपण ठेव कशाला सांगताना अगं वेगळे 2-3 खाणे पीठ 3 खाणी पीठ हा ठेव कशाला नाही सांगताम का अगं त्याने तिथे करते रात्री मारले बघा आणि मध्ये मारले वडले भरपूर नाही बाय कशी केली का आणि मी तर कळशे पुढे घातले आणि एक घंटे काढले नाही तिथे करते एवढे त्याने पावले त्या पावल्याचं माळ कमरात बांधलं ठेवलो काय केलेलं आहे आणि तुझे छूट व्हायची जगानो तसले 2 चुडी काढले का ते दोन्ही हातीन दिले आणि ते होते असे माझ्या लोके वळण गाडी हात वरण बोलले तुम्ही आलाच कुठून होया काय भाऊ उत्तम कामार करू हा होय मुला होय त्याला काय विचार बाबा हा देश तरी कुठला हा आया पटका काय पडता सगळे गोष्टी बघा आम्ही असा तुम्ही पळयतात म्हाका हांगा की हो देवकीकृष्ण देवस्थानाचो परिसर आणि ह्या परिसरात पळयता तुमी ह्या देवस्थानाचे जायते उत्सव चिखलकालो हो एक फामाद आसा मान्य पौर्णिमा आसा आणि तातल्या तातूंत आनी एक उत्सव म्हणजे हो रातकालो जो आमच्या द्वादशी दिसा हो साजरो केलो वता. आता हो रातकालो जो आसा तो रातकालो परंपरेच्यान चलत आयिल्लो आणि ही परंपरा म्हळ्यार लक्ष्मण भगत हाज्या पयलीं कोणी केलें तें म्हाका कांय खबर ना पण म्हज्या जाणिवे प्रमाण लक्ष्मण भगत आणि तांचे साथी कलाकारा तर्फे
हो रातकालो केलो वतालो। हातूंत हांव सुद्दां म्हज्या ल्हानपणांतल्यान सुद्दां पळयता हरिदासाची लक्ष्मण भगत हांची भुमिका अत्यंत बरी प्रकारची आसताली आनी तांचे एक सुंदर असो म्हळ्यार हांगा बाल गोपाळ आमचो जो श्रीकृष्ण आसा तो श्रीकृष्णाक घेवन हो कालो करता आनी ते श्रीकृष्णाची मूर्ती अशी नाचयताले आनी ते उबे करताले ते अत्यंत पळोवपा सारके आशिल्ले। आनी त्याच प्रमाणे हातूंत जो संकासूर जातालो गोंयभर संकासूर पळोवपाक खुबशे जाण त्या काल्याक येताले आनी हो कालो जो आशिल्लो मर्यादीत माशेला पुरतोच नाशिल्लो पण ह्या श्रीकृष्णाची गोपाळ कृष्णाची मुर्ती घेवन येता म्हणून सगळ्या गांवोगांवांनी गोंयच्या अनेक गांवांनी हो कालो जातालो।